नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती गोबी मंचुरी। याच्यासाठी मी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे अशाप्रमाणे। आणि त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ हे प्रमाणानुसार घालायचं आणि ते मिक्स करून घेणार आहे बघा। मिक्स करून घेतल्यानंतर ते चांगलं मळून घेऊन याप्रमाणे इकडे आपण हे त्याचे छान असे सुंदर गोळे केलेले आहेत बघा, तुम्ही बघू शकता इकडे। आणि ते जे मंचुरियन बॉल आहेत ते मी आता तळून घेत आहे बघा। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण ते चांगले भाजून घेत आहोत। गॅसची फ्लेम बारीकवरच ठेवायचा आपल्याला, गॅस हा याप्रमाणे गॅसची फ्लेम आपण बारीकवर ठेवल्यानंतर मग इकडे आपले हे गोबी मंचुरियन बॉल हळूहळू भाजून तयार झालेले आहेत बघा। आणि इकडे मी त्याची फोडणीसाठी तयारी केलेली आहे। याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा, शिमला मिरची, आपली हिरवी मिरची आणि कोबी यांचं मिश्रण करून त्याच्यामध्ये सॉस वगैरे टाकून घेतलेला, चिली सॉस आणि आपला सोया सॉस आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट। हे चांगले एकजीव झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता हे बॉल्स टाकणार आहोत बघा। चांगले भाजून घ्यायचं व्यवस्थित याप्रमाणे। आणि मग नंतर हे आपले तळून घेतलेले बॉल आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता इकडे एकदम हॉटेल स्टाईल दिसते आपली ही मंचुरी। वरून कोथिंबीर पेरायची किंवा कांद्याची हिरवी पात जरी घातली तरी चालते। इकडे कांद्याची पात अवेलेबल नसल्यामुळे मी इकडे कोथिंबीर टाकत आहे बघा। तुम्ही बघू शकता अगदी घरच्या साहित्यात आपली ही गोबी मंचुरियन तयार झालेली आहे, मैदा न वापरता। तुम्ही बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे, दिसायलाही छान आहे, एकदम हॉटेल स्टाईल वाटते। तुम्हीही करून बघा या प्रमाणात मैदा विरहित गोबी मंचुरी। याप्रमाणे आपण ही आता सर्विंग डिशमध्ये काढणार आहोत। कशी वाटली ही मंचुरी तुम्ही नक्की सांगा आणि करून पहा। आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। धन्यवाद।